नमस्कार. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळा म्हणलं की वातावरण सारखं बदलत असतं. तर या बदलत्या वातावरणामध्ये रोगराई पटकन पसरते आणि शरीरातली इम्युनिटी कमी होते, त्यामुळे आपण लवकर आजारी पडतो. तर लहान मुलं असो किंवा म्हातारी माणसं या दिवसांमध्ये सगळ्यांनाच हा त्रास होतो. तर या पावसाळ्याच्या दिवसात हाडे, सांधेदुखी याही गोष्टी खूप वाढतात. तर या सगळ्या गोष्टींवरती एक रामबाण उपाय मी शोधलेला आहे. भरपूर जीवनसत्व, प्रोटीन्स असलेले आज आपण मस्त असे लाडू बनवणार आहोत. अगदी सगळे घटक शरीरासाठी अगदी उत्तम आणि उपयुक्त आहेत. तर हे लाडू अगदी झटपट बनतात. घरात जे लहान मुलं आहेत ती ड्रायफ्रूट्स खायला नाही म्हणतात, तर अशावेळी तुम्ही दुधासोबत सकाळी एक लाडू दिला तर तो तुमच्या शरीरासाठी किंवा त्यांच्याही शरीरासाठी अगदी उत्तम ठरेल. चला तर मग वेळ न घालवता तो कसा बनवायचा ते पाहूयात. तर लाडू बनवण्यासाठी आधी आपण सगळ्या गोष्टी तुपावरती छान खमंग भाजून घेणार आहोत. गॅसवरती मी एक कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. तूप वितळलं की यामध्ये आपण आता ह्या सगळ्या गोष्टी भाजून घेणार आहोत. पावसाळा म्हटलं की भरपूर गोष्टी नरम पडतात, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही भाजून घेतल्या तर त्या खमंगही होतात आणि लाडू टिकून राहायला मदत होते. तर इथे मी 1 वाटी काजूचे काप करून घेतलेले आहेत. सेम वाटीने मी 1 वाटी बदाम घेतलेले आहेत. तर काजू आणि बदाम छान खरपूस आपण भाजून घेणार आहोत. काजू आणि बदामाचे आपल्या शरीरासाठी भरपूर सारे फायदे आहेत. काजू आणि बदामामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व, प्रोटीन्स आहेत. पण हे रोजच्या रोज आपण कच्चे खाऊ शकत नाही, त्यामुळे आपण हे असे लाडूमध्ये घालून खाणार आहोत, जेणेकरून भरपूर प्रमाणात आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स आणि जीवनसत्वे जातील. काजू आणि बदामामुळे आपल्या हृदयाचं, मेंदूचं आरोग्य सुधारतं, रोगप्रतिकारशक्ती वाढते, आपली पचनसंस्था सुधारते, वजन कंट्रोल व्हायला, नियंत्रित व्हायला मदत होते. त्यामुळे काजू आणि बदाम रोज एक तरी पोटात गेला पाहिजे. तर काजू आणि बदाम मस्त खरपूस भाजून घेणार आहोत. काजूला थोडेसे पिवळसर डाग पडले पाहिजेत आणि बदामाची थोडी साल निघायला लागली की समजून जायचं काजू आणि बदाम व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी ड्रायफ्रूट्स घालू शकता. इथे मी अर्धी वाटी अक्रोड घातलेले आहेत. अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 आणि अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे अक्रोड हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. तर अशा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ह्याचंही सेवन केल्यामुळे आपल्या शरीरासाठी फायदेच होतात. तर मस्त अक्रोड, बदाम आणि काजू आपण छान खरपूस भाजून घेतलेले आहेत. अगदी मंद गॅसवरती भाजायचे. 4 ते 5 मिनटं व्यवस्थित भाजले गेले की आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि छान थंड करून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये आपण पुन्हा थोडंसं तूप घालणार आहोत आणि तूप वितळलं की यामध्ये आपण मनुके घालणार आहोत, ज्याला बेदाणेही म्हणतात. तर इथे आपण लाल मनुके वापरलेले आहेत. मनुके आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तर मनुके आपण छान तुपावरती थोडेसे परतून घेणार आहोत. जास्त याला भाजायचं नाही, नाहीतर मग मनुके जे आहेत ते करपू शकतात. तर ऑलरेडी आपली कढई खूप छान गरम झालेली आहे, त्यामुळे सतत हलवत आपण 1-2 मिनटंच हे मनुके छान भाजून घेणार आहोत. यावरती थोडेसे काळसर डाग आले की मनुके आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हेही थंड करून घेणार आहोत. तर मनुके तुम्ही पाहू शकता छान थोडेसे खरपूस भाजले गेलेत. तर आपण आता हेही थंड करून घेऊयात. आता सेम कढईमध्ये 1 चमचा तूप आपण पुन्हा घेणार आहोत. तूप वितळलं की यामध्ये अर्धी वाटी आपण मगजबी घालणार आहोत आणि अर्धी वाटी पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया घालणार आहोत. तर या दोन्ही बियांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी एजिंग गुणधर्म असतात, त्यामुळे आपल्या त्वचेचे, केसाचे आरोग्य सुधारते, पचनसंस्था सुधारते, यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होते. यामध्ये भरपूर सारे गुणधर्म असतात जे शरीरासाठी चांगले असतात. यामुळे आपलं वजन नियंत्रित होण्यासाठी मदत होते. तर म्हणतात की अशा ह्या ज्या बिया असतात, नट्स असतात, ते कच्चे जरी तुम्ही 1 चमचा खाल्ले तरीही तुमच्या शरीरासाठी हे फायदेशीर आहेत. तर असे हे पंपकिन सीड्स आणि मगजबी आपण छान खरपूस 2 मिनटं भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मगजबीचा जो पांढरा कलर आहे तो हळूहळू बदलायला लागलेला आहे. तर आता गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत आणि हेही एका प्लेटमध्ये काढून आपण थंड करून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये आपण तूप न घालता पाव वाटी म्हणजे 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. ते खरपूस भाजून घेणार आहोत. तर पांढऱ्या तिळामुळे आपली जे हाडेदुखी, सांधेदुखीचा प्रॉब्लेम असतो तो कमी होतो. यामुळे ही रोगप्रतिकारशक्ती वाढते. या थंडीच्या दिवसांमध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात, त्याने केसाचंही आरोग्य सुधारतं. तर असे हे पांढरे तीळ रोज आपल्या आहारातून गेले पाहिजेत. तर त्यामुळे आपण हे लाडूमध्येही घालणार आहोत. तर खरपूस असे हे 2 मिनटं आपण हे तीळ तडतड उडेपर्यंत भाजून घेणार आहोत.
आणि नंतर गॅसची फ्लेम बंद करून हेही तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित थंड करून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये आपण पुन्हा 1 चमचा तूप घेणार आहोत. तूप व्यवस्थित वितळलं की आता यामध्ये आपण घालणार आहोत खजूर. तर आपण जी वाटीचं प्रमाण घेतलेलं होतं ती 2 वाटी खजूर मी इथे घेतलेला आहे. खजूर आपण छान सोलून घेतलेला आहे, याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि याचे असे बारीकसर तुकडे करून घेतलेले आहेत. तर खजूर आपल्याला तुपावरती छान भाजून घ्यायचा आहे 1 2 ते 3 मिनटं, जेणेकरून खजूर मऊ व्हावा. खजूर मऊ झाला की तो पटकन बारीक होतो. तर खजुराचेही आपल्या शरीरासाठी भरपूर फायदे आहेत आणि आपण इथे कोणत्याही प्रकारचा या लाडूमध्ये गुळाचा वापर किंवा साखरेचा वापर करणार नाही आहे. तर त्याऐवजी आपण गोडीसाठी हा खजूर वापरणार आहोत. त्यामुळे हे लाडू तुम्ही मधुमेह असलेल्या रुग्णांनाही दिले तरीही फायदेशीर ठरतील. तर असे हे खजूर शरीरासाठी भरपूर उपयुक्त आहेत. तर रोज खजूर खाल्ले पाहिजेत. तर ते आपण लाडूच्या स्वरूपात खाऊन घेणार आहोत. तर खजूर आपण 2 ते 3 मिनटं छान कढईमध्ये परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लोच ठेवायची, हाय फ्लेमवरती हे परतायचे नाहीत. 1 2 ते 3 मिनटामध्ये खजूर थोडेसे मऊसर व्हायला लागतात. तर खजूर थोडेसे मऊसर झाले की गॅसची फ्लेम बंद करायची आणि हेही आपण थंड करून घेणार आहोत. तर सगळे ड्रायफ्रूट्स, सगळे जिन्नस जे आहेत ते मी असे एका ताटामध्ये काढून घेतलेले होते आणि हे व्यवस्थित असे थंड करून घेतलेले आहेत. तर आता हे व्यवस्थित थंड झालेले आहेत. तुम्ही असेच अख्खेही लाडूमध्ये घालू शकता किंवा याची बारीक पूडही करून घेऊ शकता. बारीक पूड केल्यामुळे लहान मुलांना कळणारच नाहीत हे लाडू कशाचे आहेत आणि त्यामुळे ते आवडीने खातील. तर मी याची बारीक पूड करून घेणार आहे आणि सोबतच आपण जे खजूरही भाजून घेतलेले होते त्याचीही व्यवस्थित अशी बारीक मिक्सरला पूड करून घेणार आहे. खजूर व्यवस्थित बारीक करून घेतणार आहे. तर आता आपण हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित याची छान पूड करून घेतलेली आहेत. पूर्ण बारीक करून घेतलेले आहेत. त्यामुळे याचे लाडू वळायलाही सोपे जातात आणि अगदी शेंगदाण्याच्या लाडूसारखे दिसतात. त्यामुळे आवडीने लोक खातात. तर आता खजूरही तुम्ही पाहू शकता मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि याचं छान बारीक अशी पूड करून घेतलेली आहे, छान बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता खजूरही बारीक झालेला आहे. तर आता ही पूड आणि खजूर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत. त्याआधी खजूर आणि ही जी पूड आहे ती व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे, जेणेकरून लाडूला छान गोडवा येईल. तर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतले, पण मी लाडू बांधायला लागल्यानंतर मला असं ते हाताला थोडेसे दरदरीत वाटले. त्यामुळे लाडू व्यवस्थित बांधले जात नाही आहेत. तुम्ही पाहू शकता त्याला व्यवस्थित आकार येत नाही आहे. त्यामुळे पुन्हा ही सगळी पूड मी एकदा मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे, ज्यामुळे त्याला छान तेल सुटेल आणि हे व्यवस्थित मिक्स होऊन याचे छान लाडू बांधले जातील. तर याच्या 2 पार्टमध्ये मी हे व्यवस्थित मिक्सरला पुन्हा बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे छान अजूनही मऊ झालेलं आहे आणि त्यामुळे आता हे पटकन बांधले जाईल आणि यामुळे लाडूलाही आकार छान येईल आणि व्यवस्थित लाडू बांधले जातील. तर मस्त असे हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता याचे आपण लाडू बांधून घेणार आहोत. तुम्हाला ज्या आकाराचे लाडू बांधायचे, छोटे मोठे, तुम्ही त्या आकाराचे बांधून घेऊ शकता. इथे मी मध्यम आकाराचे लाडू बांधून घेतलेले आहेत. तर व्यवस्थित असे हे लाडू दोन्ही हातांनी आपण छान प्रेस करून बांधून घेतलेले आहेत. याला छान असा गोलाकार दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला हा लाडू दाखवते. सुंदर असा हा लाडू तयार झालेला आहे. तुम्ही म्हणूही शकत नाही की हा ड्रायफ्रूट्सचा लाडू आहे. खजूर टाकल्यामुळे याला छान अशी गोडी आलेली आहे आणि मस्त असे हे लाडू छान महिनाभर टिकतात. तर असे हे लाडू तुम्हीही घरी बनवून पहा. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे नक्की बनवा. यामुळे तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारशक्ती नक्कीच वाढेल. तर लाडू बनवताना यामध्ये तुम्ही थोडीशी सुंठ पावडर आणि वेलची पावडरही घालू शकता. लहान मुलांना या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पटकन सर्दी, ताप असे व्हायरल इन्फेक्शन होतात. त्यामुळे सुंठ पावडर आणि वेलची पावडरही शरीरासाठी आणि लहान मुलांसाठी चांगली आणि उत्तम ठरते. तर असे हे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी उपयुक्त अशी शरीरासाठी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.